मंडळी नमस्कार. देवदत्त मोरे डीएम आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, आपल्या चॅनलवर नवीन असेल तर आपलं यूट्यूब चॅनल देवदत्त मोरे डीएम सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, आज भव्य असं महाराष्ट्र केसरी भवानवाडी या ठिकाणी हे मैदान मित्रांनो पार पडणार आहे. आणि या मैदानाचे लाईव्ह लॉट काल रात्री काढण्यात आले. त्या लाईव्ह लॉटमध्ये कोणकोणते नंदी कोणत्या गटामध्ये पाळणार आहेत आणि त्यांचे फिक्स पैरे हे आपण सांगणार आहोत. प्रत्येक मैदानामध्ये अपडेट देत असतो, त्याच पद्धतीने या मैदानात देखील आपण अपडेट देत आहोत. मित्रांनो, या मैदानाच्या लाईव्ह लॉटमध्ये गट क्रमांक 1मध्येच तास क्रमांक 5वरती आपणा सर्वांचा आवडता या बैलगाडी शर्यत क्षेत्रातील देव रुस्तम केसरी बकासूर मित्रांनो पळताना दिसतोय. आणि बकासूरची दुसरी चिठ्ठी आहे मित्रांनो गट क्रमांक 9मध्ये तास क्रमांक 4वरती. गट क्रमांक 1 आणि गट क्रमांक 9 अशा दोन चिठ्ठ्या आहेत. बकासूर आणि कासार आंबवलीकरांचा मुळशीकरांचा वजीर ही गाडी आपल्याला उद्याच्या या भवानवाडी मैदानामध्ये मित्रांनो पळताना दिसणार आहे. गट क्रमांक 2मध्ये तास क्रमांक 6वरती पुशेगावकरांचा बाजीराव आणि एडा चित्ता ही एक गाडी आपल्याला उद्याच्या या मैदानात पळताना दिसेल. तसेच मित्रांनो, गट क्रमांक 3मध्ये तास क्रमांक 3वरती दादा सरकार यांचा सर्जा आणि मिलिंद शेठ पाटील यांचा भोंगाडॉन ही एक सुंदर अशी गाडी आपल्याला उद्या पळताना दिसणार आहे. दादा सरकार यांचा सर्जा आणि भोंगा. त्याचबरोबर मित्रांनो, याच गट क्रमांक 3मध्ये तास क्रमांक 5वरती पंढरपूरकरांचा सर्जा आणि कर्जतचा भवानी ही एक गाडी आपल्याला पळताना दिसणार आहे. तसेच गट क्रमांक 9मध्ये तास क्रमांक 5वरती शिरसोडीकरांची रायफल आणि दहेगावकरांचा पाकरा ही एक गाडी पळताना दिसणार आहे. बऱ्याच वेळा गाडी पळाली आणि प्रत्येक वेळेस गुलाची मानकरी ठरते, हा एक साज आहे. दहेगावकरांचा पाकऱ्या आणि शिरसोडीकरांचं रायफल. त्याचबरोबर मित्रांनो, गट क्रमांक 17मध्ये तास क्रमांक 6वरती दहिवडीकरांचा लक्षा आणि मित्रांनो शिक्रा ही एक गाडी आपल्याला उद्याच्या या मैदानात पळताना दिसणार आहे. गट क्रमांक 18मध्ये तास क्रमांक 2वरती दादा सरकार यांचा पक्षा आणि रायफल दादा हा घरचा साज मित्रांनो उद्याच्या मैदानात पळताना दिसणार आहे. त्याचबरोबर मित्रांनो, गट क्रमांक 19मध्ये तास क्रमांक 4वरती आपल्याला MM नानांचा राजा आणि ट्रिपल हिंद केसरी चालू सीझनला जाईल त्या मैदानात प्रथम क्रमांक पटकवतोय असा शॉटगन मेहरबान ही एक सुंदर अशी गाडी आपल्याला पळताना दिसणार आहे. MM नानांचा राजा आणि मेहरबान. त्याचबरोबर गट क्रमांक 23मध्ये तास क्रमांक 3वरती आपल्याला सागर शेटकटरे गानंदकरांचा बब्या आणि शाहिदभाई मोलाने यांचा हिंद केसरीचा मानकरी सचिन ही एक सुंदर अशी गाडी उद्याच्या या मैदानात पळताना दिसणार आहे. तसेच गट क्रमांक 24मध्ये तास क्रमांक 1वरती आपल्याला किरण आप्पांचा हिंद केसरीचा मानकरी रैना आणि गिरवीकरांचा माऊली ही एक गाडी मित्रांनो आपल्याला पळताना दिसणार आहे. त्याचबरोबर मित्रांनो, गट क्रमांक 25मध्ये तास क्रमांक 3वरती आपल्याला आपशिंगेकरांचा चित्र्या आणि पाचवडकरांचा हिंद केसरी हारण्या ही एक गाडी मित्रांनो त्या मैदानात पळताना दिसेल. तसेच गट क्रमांक 28मध्ये तास क्रमांक 5वरती दहिवडीकरांचा बावऱ्या आणि इस्लामपूरकरांचा पाखऱ्या ही एक गाडी आपल्याला उद्याच्या या भवानवाडी मैदानात मित्रांनो पळताना दिसणार आहे. त्याचबरोबर मित्रांनो, गट क्रमांक 35मध्ये तास क्रमांक 5वरती आपशिंगेकरांचा भारत आणि बिच्चू ही एक गाडी आपल्याला उद्याच्या या भवानवाडी मैदानात पळताना दिसणार आहे. त्याचबरोबर गट क्रमांक 37मध्ये तास 2वरती रैना आणि माऊलीच्या नावानं दुसरी एक चिठ्ठी आहे मित्रांनो. आणि गट क्रमांक 36मध्ये तास क्रमांक 4वरती शिरसोडीची रायफल आणि दहेगावकरांच्या पाकऱ्याच्या नावाने एक दुसरी चिठ्ठी आहे. तसेच मित्रांनो, गट क्रमांक 39मध्ये 3वरती दहिवडीकरांचा लक्ष आणि शिक्रा यांची एक दुसरी चिठ्ठी मित्रांनो आहे. 43मध्ये तास क्रमांक 5वरती तिसगाव कल्याणकरांचा शंकर आणि पेडगावकरांचा हारण्या ही एक गाडी आपल्याला त्या ठिकाणी पळताना दिसणार आहे. या काही मित्रांनो लाईव्ह लॉटमध्ये ज्या काही चिठ्ठ्या निघाल्या त्याची अपडेट आपण तुम्हाला दिलेली आहे. आणि त्याच्यामध्ये जे त्यांचे पैरेकरी आहेत त्याची देखील अपडेट देखील दिलेली आहे. सुंदर असं साज या ठिकाणी या मैदानांमध्ये देखील भवानवाडीचे आपल्याला पळताना दिसणार आहेत. तर थोड्या वेळामध्ये मैदानाला सुरुवात होईल, त्याच्यामध्ये जी काही नंदी पळतील त्याची अपडेट आपण तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू. मित्रांनो, चॅनलवर नवीन असेल तर आपलं यूट्यूब चॅनल देवदत्त मोरे डीएम सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच प्रकारच्या नवीन व्हिडिओ आपण आपलं इंस्टाग्राम पेज
आणि फेसबुक पेज देखील आहे देवदत्त मोरे DM या नावानं. त्या ठिकाणी आपण देखील नवनवीन अपडेट देत असतो, ते देखील फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.